नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निवृत्ती गावित आप्पाश्री ॲग्रो एजन्सी देवळीकर. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मागील 5-6 दिवसापासून पाऊस खूप होता. आज बऱ्यापैकी प्रमाणात पाऊस कमी पडलेला आहे. तर आपले भाजीपाला पिकं जे ट्रेसमध्ये जाऊ नये त्याच्यासाठी मी 2 उपाययोजना सांगणार आहे. ते तुम्ही नक्की करून पहा. मागच्या वर्षी पण मी हा फॉर्म्युला दिला होता शेतकऱ्यांना. खूप चांगले रिपोर्ट आलेले होते आणि यावर्षी पण मी तेच फॉर्म्युला सजेस्ट करतोय. तर पहिला फॉर्म्युला आहे 80% WBCचं सल्फर आणि त्याच्यात मॅग्नेशियम. तुम्हाला मी दाखवतो सल्फर. 80% WBC सल्फर आणि त्याच्यात मॅग्नेशियम घ्यायचं. 3 किलो एकरी सल्फर आणि 5 किलो मॅग्नेशियम घ्यायचं. त्याच्यामुळं काय होतं, झाड जे आपलं थंडीमध्ये गारठून गेलेलं आहे त्यांनी हीट निर्माण होते आणि झाड ट्रेसमध्ये जात नाही. आणि दुसरं कॉम्बिनेशनमध्ये आहे ते आपलं स्वरूप कंपनीचं त्रिनाश आणि ॲग्रीफर्टचं ॲग्रीविगॉन, हे दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र घ्या मित्रांनो. तुम्हाला सडकूज, मूळकूज किंवा जो झाड ट्रेसमध्ये जातोय, हुमणीचा त्रास होतोय, याच्यापासून तुम्हाला 100% फरक पडून जाईल. आणि स्प्रे घेताना वरतून मित्रांनो, पहिला स्प्रे तुम्हाला मी सांगतो, संचार 40 आणि इकोप्रोफाईट ह्या दोघांचा स्प्रे घ्या. इकोप्रोफाईटचं प्रमाण आहे 1:1 आणि संचार 40चं 1:6. दुसरा स्प्रे आहे मित्रांनो Z78, कुमानेल आणि चिलमिक्स कॉम्बी. Z78चं प्रमाण 1:1, कुमानेलचं 1:2 आणि चिलमिक्स कॉम्बी 1:1. हा दुसरा झाला स्प्रे. आणि तिसरा स्प्रे आहे मित्रांनो स्वरूप कंपनीचं इजिस आणि कायझन. इजिस आहे 5 मिली, कायझन आहे 50 मिली. पंपाचं प्रमाण दिलं आहे मित्रांनो. हे तिघे स्प्रे तुम्हाला जो बी अवेलेबल झाला तो स्प्रे तुम्ही आपल्या पिकाला घेऊ शकता. धन्यवाद.